पोटहिश्श्याच्या जमिनीचं जर तुम्हाला मूल्यांकन करायचं असेल तर त्याचं रेखांकन बंधनकारक करण्यात आलेलं आहे। तात्पुरतं रेखांकन बंधनकारक केले। भूमी अभिलेख विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। राज्यात पोटहिश्श्याच्या झालेल्या मोजणीच्या नकाशाला आता 7/12 जोडण्यात येतो। भूमी अभिलेख विभागाकडून राबवला जातोय। मोजणीच्या नकाशांना 7/12 जोडण्यात आल्यानं हद्दीचा वाद संपुष्टात येणार आहे। भावाभावांमध्ये पोटहिस्सा मोजणी होऊन विभागणी झाली आहे। प्रत्यक्षात त्याचं नकाशावर विभाजन झालं नाही, त्यासाठी नकाशांचं डिजिटायझेशन करण्याचं काम सुरू आहे। जमिनीची मोजणी करून स्थानिक विकास प्राधिकरणाकडे अहवाल पाठवणं, नियमानुसार तपासणी करून नकाशाला अंतिम मान्यता मिळणार। नकाशाची प्रत भूमी अभिलेख विभागाकडे दुरुस्तीसाठी पाठवणार। भूमी अभिलेख विभाग सीमांकन आणि अभिलेख दुरुस्तीची कार्यवाही करणार। भूमी अभिलेख विभागातील रेकॉर्डमध्ये त्याची नोंद घेऊन नकाशात बदल केले जाणार। तर जमिनीच्या हद्दी आणि क्षेत्रांचे वाद कमी होतील। तात्पुरत्या रेखांकनाचे फायदे काय होतील ते आपण बघतोय। सदनिका खरेदी करणाऱ्यांचं नुकसान टळेल। 20% जागा अल्प अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव जमीन ठेवण्यास मदत होईल। वहिवाटीची मोजणी करून त्यावर बांधकाम करण्याच्या प्रकाराला आळा बसेल आणि 20% जागा अल्प अत्यल्प उत्पन्न गटासाठी राखीव जमीन ठेवण्यास मदत होईल। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।